कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वास नारायण पाटील आबाजी यांनी ठाणे मुंबई येथे शनिवारी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ठाणे येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजित या प्रवेश कार्यक्रमास करवीरचे आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक अजित नरके, शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, सहकार व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास पाटील यांचे शिवसेना पक्षात स्वागत करून त्यांच्या सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ कार्याचा गौरव केला. करवीरचे आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक अजित नरके यांच्या पुढाकारातून हा प्रवेश झाला आहे. नरके बंधू आबाजींच्या प्रवेशाचे शिलेदार ठरले आहेत. विश्वास पाटील हे गेल्या अनेक दशकांपासून सहकार चळवळीत सक्रिय असून गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून दूध उत्पादक, शेतकरी, ग्रामीण भागातील सर्वसामान्य घटक यांच्या हितासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. संघटन कौशल्य, पारदर्शक कारभार आणि शेतकरी हिताला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. या प्रवेशावेळी विश्वास पाटील यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र शिरोली दुमाला गावचे सरपंच सचिन पाटील, यशवंत बँकेचे माजी चेअरमन एकनाथ पाटील, राजीव गांधी सूतगिरणीचे संचालक बुद्धिराज शंकर पाटील, महेगावचे माजी उपसरपंच सचिन शंकर पाटील, के.वाय. पाटील समूहाचे राजेंद्र केरबा पाटील, यशवंत बँक संचालक नंदकुमार अन्नोस पाटील, वीरशैव बँकेचे माजी संचालक अनिल बाबूराव सोलापुरे, शाहू दूध संस्थेचे माजी चेअरमन माधव गंगाराम पाटील, शिरोली दुमालाचे माजी सरपंच एस.के. पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील तुकाराम पाटील, यशवंत बँक संचालक कुंडलिक पाटील यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल तुकाराम पाटील, सचिन महादेव पाटील, दिगंबर प्रभाकर पाटील, प्रताप रंगराव कदम, प्रताप यशवंत पाटील, सर्वेश बाजीराव जाधव, रामचंद्र दिनकर पाटील, संतोष चंद्रकांत पाटील, ऋषिकेश पाटील, तुकाराम राजेंद्र जाधव, दत्तात्रय हराळे, अमित तळेकर, धनाजी नलवडे, विश्वास कदम, विजय रामचंद्र अतिग्रे, चिंतावणी गुरव, विश्वास निवृत्ती पाटील, बाजीराव पाटील, रामनाथ पाटील, के चौगुले, संभाजी भोसले, आनंदा पाटील, युवराज पाटील, प्रदीप पाटील, सुभाष पाटील, तानाजी निगडे, विश्वास पाटील तसेच विविध सहकारी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की सहकार क्षेत्रातील अनुभवी व तळागाळाशी जोडलेले नेतृत्व शिवसेनेत आल्याने पक्ष संघटन अधिक बळकट होणार आहे. विश्वास पाटील यांचा अनुभव व मार्गदर्शन ग्रामीण भागात शिवसेनेच्या कार्याला नवी दिशा देईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अजित नरके, एस.आर. पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील पाटील, कुंभे कासारी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे, संचालक किशोर पाटील, उत्तम वरुटे, संजय पाटील, पंडित हुजरे, सामाजिक कार्यकर्ते अमित वरुटे, राहुल पाटील, माधव पाटील, एस.के. पाटील, पंडित वरुटे, पार्थ पाटील, राजवीर पाटील तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला सहकार व करवीरमधील ग्रामीण भागात अधिक भक्कम आधार मिळणार असून संघटनात्मक बांधणीस निश्चितच चालना मिळेल अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत होती. या प्रवेशामुळे घोषित झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांसह आगामी राजकीय घडामोडी मोठे परिणाम होणार आहेत. या प्रवेशासाठी नरके बंधूंची ही भूमिका समन्वयक म्हणून मोलाची ठरली आहे. TV नेक्स्ट साठी राजेंद्र मकोटे.